सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील भावसार कॉलनीतील नाल्यावरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आता शिवसेना आणि भाजपचे आरोप प्रत्यारोप सुरू झाले। येथील नागरिकांनी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नाल्यावर 12 ते 15 फूट अतिक्रमण केल्याचा आरोप संबंधित प्रभागातील भाजप नगरसेवकाने केला होता। मात्र हे आरोप फेटाळून लावत आधी अतिक्रमण सिद्ध करून दाखवा असे खुले आवाहन शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील व स्थानिक रहिवाशांनी दिले। नाल्याच्या घाण पाण्याचा आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास होऊ नये म्हणून नागरिकांनी अनेक वर्षांपूर्वी स्वखर्चाने केवळ 3 फुटांची संरक्षण भिंत बांधली आहे। तिथे कोणतेही बेकायदेशीर बांधकाम केलेले नाही असा दावा रहिवाशांनी केला। महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष मोजमाप करावे, अतिक्रमण आढळल्यास कारवाईला सामोरे जाण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे। दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी भाजप नगरसेवकाने प्रभाग 1 मध्ये स्वतःच्याच पक्षाची माजी महापौरांनी नाल्यावर उभारलेल्या कथित पेट्रोल पंपाचे अतिक्रमण काढावे आणि मगच इतरांना उपदेश द्यावा असा जोरदार पलटवार धीरज पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे। आज सकाळी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 9चे नगरसेवक यांनी या नाल्याच्या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी जी तक्रार दाखल केलेली होती त्या अनुषंगाने धुळे शहरामधली नाले सफाई सुरू असताना या नाले सफाईचा जो ठेकेदार होता, या नाल्यामध्ये मशीन उतरत नव्हतं, पुढेपर्यंत जाऊन त्या ठिकाणी साफ करायचं होतं। तर या नाले सफाईचा जो ठेकेदार आहे नगरसेवक, आज तो खऱ्या अर्थाने धुळेकरांच्या समोर या ठिकाणी आलेला आहे। प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेवकाला या ठिकाणी संबंधित नगरसेवकांनी या ठिकाणी बोलवून घेतलं आणि बोलवल्यानंतर ज्या वेळेला या समोरच्या भावसार कॉलनीमध्ये इगत सोसायटीमध्ये मी स्वतः शिवसेनेचा महानगर प्रमुख धीरज पाटील या ठिकाणी राहतो। गेल्या 45 वर्षापासून आम्ही या ठिकाणी वास्तव्याला या ठिकाणी आहेत। सर्व प्लॉट हे 1650 स्क्वेअर फुटाचे या ठिकाणी आहेत आणि त्या संबंधित नगरसेवकाने या ठिकाणी या संदर्भामध्ये की या ठिकाणी उभाटाचे जे काही पुढारी आहेत, जे काही नेते आहेत, ते अख्ख्या धुळे शहराला ज्ञान पाजळत राहतात। कुठे रस्ते असतील, कुठे गटारी असतील, त्याच्या संदर्भामध्ये आवाज उठवत असतात। अशा प्रकारचं एक अशोभनीय वक्तव्य या ठिकाणी केलं। त्या प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेवकाला या ठिकाणी मी या संपूर्ण सर्व आमच्या या महिला भगिनी या ठिकाणी राहतात, या ठिकाणी सर्व आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। हा नाला कोरताना संबंधित ठेकेदार या ठिकाणी पुढे आला आणि या ठिकाणी आमच्यावरती आरोप करून गेला। या ठिकाणी माझं धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना, या प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेवकाला या ठिकाणी ओपन चॅलेंज आहे की या ठिकाणी 1650 स्क्वेअर फुटामध्ये फक्त 1200 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आम्ही सर्व लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे। 1 इंच जरी या ठिकाणी अतिक्रमण या ठिकाणी जर केलेलं असेल तर ते अतिक्रमण आयुक्तांना घेऊन आणि धुळे शहराचे लाडके आमदार यांना घेऊन या ठिकाणी अतिक्रमण काढावं। धुळेकरांना आपण बघू शकतात, हा मिलचा नाला आहे। 1960 सालापासून हा नाला पूर्वी या भागामध्ये वस्ती अतिशय कमी होती। संबाप्पा कॉलनीपासून अशोकनगर असेल, नारायण मास्तीची चाळ असेल, सम्राटनगर, वैभवनगर, पलीकडच्या नवजीवन ब्लड बँकेकडच्या सर्व कॉलन्या असतील, त्या सर्व कॉलन्यांचं सांडपाणी या नाल्यामध्ये या ठिकाणी वाहत राहतं। संबंधित नगरसेवक यांनी या ठिकाणी विकास काम करण्याचं ठरवलेलं आहे। या विकास कामासंदर्भामध्ये आमची भूमिका अशी आहे की हा नाला या ठिकाणी ओपन अवस्थेमध्ये असावा। नगरसेवकाचं म्हणणं असं होतं की हा नाला आम्ही या ठिकाणी बंदिस्त करू, पण या नाल्यामधनं पूर्णपणे मैलाचं पाणी वाहत असल्यामुळे या भागातील सर्व नागरिकांना या ठिकाणी या नाल्याचा प्रचंड घाणीचा वास या ठिकाणी सहन करावा लागतो। दररोज सकाळी खूप घाणेरडा वास या ठिकाणी येतो। नागरिकांचं आरोग्य धोक्यामध्ये असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की या ठिकाणी तुम्ही विकास काम जरूर करा, पण त्या ठिकाणी ते विकास काम करताना नाला हा मोकळा ठेवा। ही भूमिका आमची या ठिकाणी होती। प्रभाग क्रमांक 1चा बोलगेवढा नगरसेवक या ठिकाणी आला आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची म्हणजे माझी या ठिकाणी त्याने इज्जत काढण्याचा प्रयत्न करता। मी त्याला या ठिकाणी स्पष्ट शब्दामध्ये सांगू शकतो, या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून मी महानगर प्रमुख म्हणून शिवसेनेचं काम करतोय। कुठल्याही प्रकारचा कोणत्याही ठेकेदाराला असेल किंवा महानगरपालिकेमध्ये मी कुठल्याही प्रकारचं कोणालाही आजपर्यंत ब्लॅकमेल केलेलं नाही आहे किंवा या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण या ठिकाणी केलेलं नाही आहे। हे माझं वडिलोपार्जित घर आहे। हा पलीकडचा प्लॉट या ठिकाणी संजय वाघ यांचा आहे, त्याच्या बाजूला त्याने चुकीचं घर या ठिकाणी सांगितलं, त्याच्या बाजूला 1200 स्क्वेअर फुटाच्या प्लॉटमध्ये मी वडिलोपार्जित प्लॉटमध्ये त्या ठिकाणी राहतो। 1 इंच देखील अतिक्रमण या ठिकाणी केलेलं नाही आहे। धुळेकरांना या नाल्याची अवस्था इतकी वाईट आहे की पावसाळ्यामध्ये या नाल्याला प्रचंड पाणी येतं, घाण या ठिकाणी अटकते आणि आपण बघू शकतात या ठिकाणी मागच्या नगरसेवकाने जुन्या पद्धतीने चेंबर केलेले होते। हे चेंबर पूर्णपणे फुल होतात। चेंबर या गोष्टीला आमचा या ठिकाणी मुळामध्ये आक्षेप होता आणि तो आक्षेप नॅचरल नाल्याचं पाणी ज्या ठिकाणाहून जातं त्याच ठिकाणाहून ते जावं अशी आमची या ठिकाणी मागणी होती। आज बी लावला, काल बी लावला।
नाव घ्या त्याचं नाव घ्या म्हणजे नाही रे. ओके ते नाही घेते का नाव आपण या ठिकाणी बघू शकता गेल्या 2 वर्षापूर्वी या भागातल्या स्थानिक नगरसेवकाने या ठिकाणी हा नाला बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला असता. या ठिकाणी पाईप पण टाकले. पाईपाचा व्यास या ठिकाणी छोटा होता आणि या संपूर्ण कॉलन्यांचं जे पाणी या ठिकाणाहून वाहून येतं त्याची अशा प्रकारे घाण या पाईपांमध्ये अटकते. हे पाईप या ठिकाणी ब्लॉक होतात आणि पाईप ब्लॉक झाल्यानंतर नाल्याचा जो नैसर्गिक उतार आहे त्या मार्गाने ते पाणी त्या ठिकाणाहून निघून जातं. या संपूर्ण पाण्याचा जवळपास या ठिकाणी सम्राटनगर असेल, अशोकनगर असेल, इथल्या नागरिकांना प्रचंड त्रास पावसाळ्यामध्ये होत असतो. अशा परिस्थितीमध्ये धुळे महानगरपालिका जर अशा प्रकारचे बोगस कामे जर करत असतील आणि त्याच्या विरोधामध्ये जर आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून जर आवाज उठवत असू आणि तो आवाज जर अशा प्रकारे दाबण्याचा प्रयत्न जर होत असेल तर निश्चितच त्यांना त्या प्रकारे उत्तर दिलं जाईल. मी पुनश्च एकदा या ठिकाणी धुळे महानगरपालिकेचे आदरणीय आयुक्त यांना विनंती करतो की उद्या संपूर्ण महानगरपालिकेचं अतिक्रमण पथक असेल, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, ज्यांच्याकडे हा पदभार आहे त्यांनी या भावसार कॉलनीमध्ये यावं. धीरज पाटील प्लॉट नंबर 34ला या ठिकाणी राहतात. कोणत्या प्रकारचं अतिक्रमण केलेलं आहे, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी कोणत्या प्रकारचं अतिक्रमण केलेलं आहे ते बघावं आणि ते त्या ठिकाणी इमिजिएटली काढून घ्यावं आणि त्यांच्यासोबत ज्या नगरसेवकाने या ठिकाणी आरोप केलेले आहे बिनबुडाचे त्याने देखील यावं आणि या सर्वच्या सर्व आमच्या महिला भगिनींची आणि आमच्या नागरिकांची या ठिकाणी माफी मागावी. प्रमिला खलाने बोलते मी. आम्हाला इथं खूप त्रास होतो आणि इथे हे अतिक्रमणचं जागा नाही आहे. हे भावसार कॉलनीतला रहिवासी इथं संबंधित नगरसेवकांनी जो प्रभाग क्रमांक 1च्या नगरसेवकांनी जो आरोप केला आहे किंवा या भागात अतिक्रमण केलेलं आहे. अतिक्रमण कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही आहे. जी भिंत जी बांधलेली आहे ती नाल्याच्या या दृष्टीने बांधलेली किंवा साफ वरती येऊ नये या दृष्टीने ही भिंत बांधण्यात आलेली आहे. तर त्यांनी तो आरोप केलेला आहे. हा चुकीचा आरोप आहे. ते काही अतिक्रमण वगैरे नाही केलेलं आहे. त्यांनी महानगरपालिकेने येऊन मोजमाप करून घ्यावे आणि त्याप्रमाणे त्यांना योग्य वाटलं ती भूमिका त्यांनी करावी. जागर जनस्थानसाठी रूपक पिरारी, धुळे.